नमस्कार मंडळी, मी विभा तुमचं पुन्हा एकदा विभाज मेजवानीमध्ये मनापासून स्वागत करते। मंडळी, आज आपण भरपूर लेयर्सवाली कुरकुरीत खमंग आणि अजिबात खाज न येणारी अळूवडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। ही अळूवडी आपण घरच्या साहित्यामध्येच आणि कमी तेलात फ्राय करून बनवणार आहोत। रेसिपी एकदम सोपी आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि न विसरता व्हिडिओला लाईक आणि रेसिपीबद्दलचं तुमचं मत कमेंट करा। तर सर्वात आधी आपल्याला चिंच भिजत ठेवायची आहे। इथे मी चिंचेचा लिंबा एवढा गोळा घेतलाय। ह्यामध्ये 2 वाटी गरम पाणी ॲड करायचं आहे। पाणी खूप जास्त उकळतं नसावं, पण गरम असलं पाहिजे। आता हा चिंचेचा गोळा पाण्यात मिक्स करून घेऊयात आणि ही चिंच आपण 2 तास भिजत ठेवूयात। अळूवडीसाठी मी अळूची पानं घेतली आहेत। अळूची पानं 2 प्रकारची असतात। अळूच्या वडीसाठी जाड पाने घ्यायची। ह्या पानांना हलकी शाईन असते आणि थोडी जाड सुद्धा असतात। पाने स्वच्छ धुवून कोरड्या कापडाने पुसून घ्यायची। पानाचा देठ कापून टाकायचा आणि पानाच्या जाड शिरा हलक्या काढून टाकायच्या। शिरा काढताना पान फाटणार नाही याची काळजी घ्यायची। देठाची शिर कापल्यानंतर बाजूच्या मोठ्या 2 शिरा सुद्धा हलक्या काढून घ्यायच्या। शिरा काढून झाल्यावर लाटणीने ह्या शिरांवर लाटून घ्यायचं, म्हणजे पान एकदम सपाट बनतं आणि फोल्ड करायला सोपं जातं। ह्याच पद्धतीने बाकीची पानं सुद्धा अशीच लाटून घेऊयात। आपण जी चिंच भिजत ठेवली आहे त्याचा संपूर्ण अर्क पाण्यामध्ये विरघळलाय। आता हे पाणी आपण गाळून घेऊयात। आपण चिंचेचं फक्त पाणी वापरणार आहोत। आता या चिंचेच्या पाण्यात गूळ घेऊयात। जेवढी चिंच घेतली होती तेवढाच मी इथे गूळ घेते। गूळ आपल्याला किसून घ्यायचा आहे, ह्यामुळे तो पाण्यात लवकर विरघळला जाईल। ह्याऐवजी गुळाची पावडर मिळते ती सुद्धा घेऊ शकता। पाव चमचा हळद घ्यायची आहे। 2 चमचे लाल मिरची पावडर घेऊयात। तुमच्या आवडीनुसार मसाल्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता। 1 चमचा धने पावडर घेऊयात। अर्धा चमचा जिरे पावडर घ्यायची आहे। 2 ते 3 चिमूट एवढा हिंग घेतलाय आणि 2 चमचे तीळ घ्यायचे आहेत। आता हे सगळं साहित्य चिंचेच्या पाण्यामध्ये छान मिक्स करून घेऊयात। गूळ सुद्धा किसून घेतल्यामुळे पटकन विरघळतो। सगळं साहित्य पाण्यात मिक्स केल्यावर 2 वाटी बेसन म्हणजे चणा डाळीचं पीठ घ्यायचं आहे। अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेऊयात, ह्यामुळे वडीला छान कुरकुरीतपणा येईल। आणि पाव वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। गव्हाच्या पिठामुळे पानांचा रोल अजिबात सुटत नाही। पाने एकमेकांना छान चिकटली जातात। आता हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिश्रण जास्त पातळ असता नये। इथे मी जे चिंचेचं पाणी घेतलं होतं त्यामध्ये सगळी पिठं भिजून घेते। एक्स्ट्रा पाणी यामध्ये वापरणार नाहीये। जर तुमचं मिश्रण खूपच कोरडं झालं असेल तर मात्र पाणी ॲड करू शकता आणि चुकून पातळ झालं असेल तर अजून बेसन घेऊ शकता। तर मी इथे हे पीठ छान मिक्स करून घेतलंय। ह्यामध्ये अर्धी वाटी कोथिंबीर घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ घेऊयात आणि पुन्हा सगळं छान एकजीव करायचं आहे। तर आपलं पानांना लावायचं मिश्रण तयार आहे। आता पानं कशी लावायची ते पाहूयात। सगळ्यात आधी आपण मोठं पान ठेवूयात, त्यावरती बनवलेलं मिश्रण लावून घेऊयात। मिश्रण खूप जास्त जाड लावायचं नाहीये, पातळ लावून घ्यायचं। बॅटर पातळ लावल्यामुळे पानांचा रोल चांगला होतो आणि वडीला पिठापेक्षा पानांचा स्वाद जास्त येतो। मोठ्या पानाला बॅटर लावून झाल्यावर मध्यम आकाराचं किंवा लहान आकाराचं पान घेऊन मोठ्या पानाच्या मध्य भागावरती अर्ध पान येईल ह्या पद्धतीने ठेवायचं आणि ह्याला सुद्धा बॅटर लावून घ्यायचं। पुन्हा मध्यम किंवा लहान आकाराचं पान घेऊन मोठ्या पानाच्या दुसऱ्या बाजूला ठेवायचं आणि ह्याला सुद्धा बॅटर लावून घ्यायचं। आपण इथे 3-3 पानांचा रोल बनवून घेणार आहोत आणि आपण जे बॅटर बनवलंय ते 12 पानांना सहज पुरवठ्यात येतं। आता ही पानं आपण दुमडून घेऊयात। सर्वात आधी साईडने दुमडून घेऊयात। दुमडल्यानंतर वरच्या बाजूला पुन्हा बॅटर लावून घ्यायचं, म्हणजे रोल सगळीकडून चिकटला जाईल। पुन्हा दुसरी बाजू दुमडून वरच्या बाजूला बॅटर लावून घ्यायचं। आता पान खालून थोडं जास्त वरच्या साईडला दुमडून घ्यायचं
आणि बॅटरचा पातळ थर लावून घ्यायचा। बॅटर लावून झाल्यावर रोल करून घ्यायचा। रोल आपल्याला अजिबात पोकळी न ठेवता दुमडून घ्यायचा आहे। ह्यामुळे वडीला भरपूर लेयर्स पडतील। हा बघा, आपला मस्त असा हिरवागार रोल तयार आहे। आता या रोलला बाजूने सुद्धा बॅटर लावून घ्यायचा आहे, म्हणजे अजिबातच रोल सुटणार नाही। ह्याच पद्धतीने बाकीच्या बाणांचे सुद्धा रोल बनवून घेऊयात। इथे मी एका प्लेटला तेल लावून घेते। ह्यामुळे रोल वाफवायला ठेवल्यानंतर प्लेटला चिकटणार नाही। कढईमध्ये 4 ग्लास पाणी घेतलंय आणि ते थोडं गरम सुद्धा करून घेतलंय। ह्यावरती ही प्लेट ठेवूयात आणि यावर वडीचे रोल ठेवूयात। आता झाकण लावून आपण हे रोल मीडियम फ्लेमवरती 15 मिनिटे वाफवून घेऊयात। तर 15 मिनिटे आपण रोल वाफवून घेतलेत, खूप छान वाफले गेलेत। आता हे थंड करून घेऊयात। रोल थंड करून घेतल्यावर वड्या पाडून घेऊयात। सुरीला तेल लावून घ्यायचं, म्हणजे सुरीला वडी चिकटत नाही। खूप पातळ वड्या कापायच्या नाहीयेत। 1.5 ते 2 सेंटीमीटर मध्ये वड्या कापून घ्यायच्या। मी इथे 1 रोलच्या वड्या कापून घेतल्यात। आता या फ्राय करून घेऊयात। अळूवडीचा रोल वाफवून घेऊन 8 ते 10 दिवस फ्रीज मध्ये चांगला टिकतो। तुम्हाला जेव्हा हवा तेव्हा बाहेर काढून तुम्ही फ्राय करून खाऊ शकता। वड्या आपण डीप फ्राय करून घेणार नाही आहोत, तर कमी तेलात शॅलो फ्राय करून घेणार आहोत। तर त्यासाठी पॅन मध्ये तेल घेऊन आपण वड्या तेलात सोडतोय। तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा। वड्या आपल्याला मीडियम टू हाय फ्लेम वरती फ्राय करून घ्यायच्या आहेत। ह्या वड्या फ्राय व्हायला जास्त वेळ लागत नाही। 2 ते 3 मिनिटात आपण अलटून पलटून वड्या छान फ्राय करून घेतल्यात। आता पॅन मधून काढून घेऊयात आणि शिल्लक वड्या सुद्धा अशाच फ्राय करून घ्यायच्या आहेत। तर आपण सोप्या पद्धतीने अळूच्या खमंग कुरकुरीत वड्या तयार करून घेतल्यात। भरपूर लेयर्स वाल्या कुरकुरीत खमंग अळूवडी बनवण्याची सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये।